नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पर्धा मित्र या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। तर बघा, महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 ची एक सेट एक्झाम बाबतची महत्त्वाची इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। डेट चेंज झालेली आहे, नेमकं प्रकार काय आहे आणि तो नेमकं प्रकरण काय आहे, त्यानंतर जाहीर प्रकटन हे कोणाकडून झालेलं आहे, महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षे सेट याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, बघू शकताय महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2026 यांच्या अंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोग मान्यता प्राप्त व महाराष्ट्र व गोवा शासन प्राधिकृत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून एक जाहीर प्रकटन हे झालेलं आहे। ठीक आहे, जाहीर प्रकटन हे त्यांच्याकडून झालेला आहे। तारीख बघू शकताय 20/7/2026 आजचीच आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये नेमकं काय म्हटलंय त्यांनी, आपण डिटेल माहिती घेऊया याबाबतची। ठीक आहे, बघा, दिनांक 7 जुलै 2026 रोजी सेट विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले आहे। सदर प्रकटनात 41व्या सेट परीक्षेची संभाव्य तारीख दिनांक 6 सप्टेंबर 2026 अशी जाहीर करण्यात आली असून या तारखेबाबत काही शैक्षणिक गैरसोय अथवा अडचणी निदर्शनास आल्यास त्या पडताळून त्यानुसार अंतिम निर्धारित तारीख पुढील 15 दिवसात सविस्तर वेळापत्रकासह जाहीर करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे। ठीक आहे, या जाहीर प्रकटनात त्यांनी सांगितलेलं आहे काही शैक्षणिक गैरसोय आणि अडचणी, ठीक आहे, या निदर्शनास आल्यास, जर निदर्शनात आल्याच तर आपण काय त्यांचं काय होणार आहे, ज्या अंतिम तारीख जी निर्धारित तारीख आहे त्यांनी ती पुढे 15 दिवसात सांगणार आहेत आणि ते सविस्तर वेळापत्रकासह जाहीर करण्यात येईल। परंतु दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी काय आहे, CTET ची ही जी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आहे ती पूर्वनियोजित असल्यामुळे काय केलेलं आहे, दोन्ही परीक्षा ह्या एकाच वेळी येत आहेत। ठीक आहे, दोन्ही परीक्षा काय झालेल्या आहेत, ह्या एकाच वेळी येत आहेत आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, त्या दिवशी या दोन्ही एकदम येत असल्यामुळे आयोजित करण्यात आल्यास विद्यार्थ्यांना कोणत्याही एका परीक्षेपासून वंचित राहावे लागत होते। मग दोन्हीपैकी एकच कुठलं तरी पेपर किंवा परीक्षा ह्या द्याव्या लागत होत्या विद्यार्थ्यांना। त्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांच्या हितासाठी नव्हतं, म्हणून विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सेट परीक्षेची तारीख ही बदलण्यात आलेली आहे। यासाठी विद्यार्थ्यांचे भरपूर ईमेल व पत्र सेट विभागास प्राप्त झाले होते असं या जाहीर प्रकटनामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। बघा, त्यांनी पुढे एक महत्वाची माहिती दिलेली आहे, आपल्यासाठी खूप महत्वाची आहे, कारण विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन काय केलेलं आहे, विद्यार्थी सेट परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी त्यांनी काय केलेले आहे, 6 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली जी सेट परीक्षा आहे ती पुढे ढकलली गेलेली आहे। आणि सदर परीक्षा ही कधी होणार आहे, बघा या जाहीर प्रकटनात त्यांनी तारीख सुद्धा सांगितलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक चांगली आनंदाची बातमी मिळालेली आहे, 27 सप्टेंबर 2026 रोजी ही जी परीक्षा आहे ती परीक्षा सेटची होणार आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी असं त्यांनी या पूर्ण जाहीर प्रकटनामध्ये सांगितलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुम्ही जर खरंच या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आणि तुमच्या मित्रालाही हा व्हिडिओ पाठवा, लाईक आणि शेअर करा, कारण या व्हिडिओ मुळे काय होईल, त्या मित्राला हे जे 27 सप्टेंबर पर्यंतचा जो वेळ आहे तो मिळेल आणि त्यांनी टार्गेटेड काहीतरी प्लॅन्स केले असतील, त्या पद्धतीने तो अभ्यास करत असेल। त्यामुळे काय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, अशी अपडेटेड माहिती आपल्याला मिळत असते। व्हिडिओ जर आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच लाईक शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।